Good morning student. Once again welcome to the class. Last period we have started new chapter civics rural local government bodies हा आपण स्टार्ट केलेला होता आणि त्यामध्ये आपण फर्स्ट जो पॉइंट होता द ग्रामपंचायत हा बघितला होता. नाउ टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट सेकंड पॉइंट अँड थर्ड पॉइंट द पंचायत समिती. पंचायत समिती all the villages within a taluka form a development block. The body that looks after the functioning of the development block is the panchayat samiti. तर एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो आणि विकास गटाचा जो अधिकारी असतो तो अधिकार कारभार पाहणारी एक संस्था असते आणि ती संस्था म्हणजेच पंचायत समिती होय. इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन द जिल्हा परिषद अँड ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा जो दुवा असतो तो दुवा म्हणजेच पंचायत समिती. द ऑफिस बिटवीन बिअरर्स ऑफ द पंचायत समिती. तर पंचायत समितीचे पदाधिकारी. इलेक्शन टू द पंचायत समिती आर हेल्ड एव्हरी 5 years. दर पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी ह्या होत असतात. द इलेक्टेड मेंबर इलेक्ट फ्रॉम अमंग देमसेल्फ द चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन ऑफ द पंचायत समिती. तर निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात ते निवडून आलेल्या प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करीत असतात. द चेअरमॅन हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉलिंग द मीटिंग अँड द कंडक्टिंग द बिझनेस ऑफ द मीटिंग. आणि पंचायत समितीच्या सभा बोलविणे आणि त्या सभांचे कामकाज चालविणे ही जबाबदारी सभापतीची असते. इन द अब्सेन्स ऑफ द चेअरमॅन द डेप्युटी चेअरमॅन प्रिसाइड्स ओव्हर द मीटिंग. जर सभापती अनुपस्थिती असेल सभेमध्ये जर सभापती अनुपस्थितीत असेल तर त्या अनुपस्थितीत उपसभापती तो सभापतीचे काम पाहत असतो. द फंक्शन ऑफ द पंचायत समिती. तर पंचायत समितीचे पंचायत समितीचे मग कामं कोणती आहेत. द पंचायत समिती प्रिपेअर्स अ प्लॅन ऑफ द स्कीम टू बी इम्प्लिमेंटेड इन द डेव्हलपमेंट ब्लॉक. तर विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनेचा काय करतात ते आराखडा पंचायत समिती ही तयार करीत असते. इट इज बाइंडिंग ऑन द पंचायत समिती टू होल्ड ॲट लीस्ट 1 meeting एव्हरी मंथ. आणि प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे हे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात एक सभा ही व्हायलाच पाहिजे. द पंचायत समिती रिसीव अ सर्टन अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम द डिस्ट्रिक्ट फंड्स. तर पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम ही मिळत असते. इट ऑल्सो रिसिव्स ग्रँट फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट टू कॅरी आउट द डेव्हलपमेंट स्कीम ऑफ द डेव्हलपमेंट ब्लॉक. आणि विकास करायच्या विकासाच्या योजनासाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून सुद्धा अनुदान हे मिळत असते. थर्ड पॉइंट आहे जिल्हा परिषद. एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज अ जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद ही असते. ॲट प्रेझेंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज 36 डिस्ट्रिक्ट बट ओनली 34 जिल्हा परिषद. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषद मात्र फक्त 34 म्हणजे 34 आहेत. द रिझन इज दॅट मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट अँड मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट डू नॉट हॅव अ रुरल पॉप्युलेशन. मुंबई उपनगर म्हणजे कारण मुंबई शहर म्हणजे जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा ह्या नाही आहे. देअरफॉर दे डू नॉट हॅव जिल्हा परिषद. म्हणूनच त्यांच्यासाठी काय जिल्हा परिषद नाही आहे कारण ते लोकवस्तीचे भाग नाही आहे म्हणून. द ऑफिस बिअरर ऑफ द जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोणते आहेत.
इलेक्शन टू द जिल्हा परिषद आर हेल्ड एव्हरी 5 इयर्स. आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा दर 5 वर्षांनी होत असते. ज्याप्रमाणे पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असते, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा दर 5 वर्षांनी होत असतात. द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह चूज अ प्रेसिडेंट अँड अ व्हाईस प्रेसिडेंट फ्रॉम अमंग देमसेल्फ. निवडून आलेले प्रतिनिधीच आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करीत असतात. द प्रेसिडेंट ऑफ द जिल्हा परिषद प्रिसाइड्स ओव्हर द मीटिंग ऑफ द जिल्हा परिषद. आणि जिल्हा परिषदेच्या सभाचे जे अध्यक्षपद असतात ते जिल्हा परिषदेच्या सभांचे जे अध्यक्षपद असते ते जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. ही एक्सरसाइजेस कंट्रोल ओव्हर बिझनेस कंडक्टेड ड्युरिंग द मीटिंग अँड ही ऑल्सो कंट्रोल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द जिल्हा परिषद. म्हणून सभांचे कामकाज हे त्याच्या नियंत्रणाखाली असते. आणि जिल्हा परिषदेचे जे आर्थिक व्यवहार असतात ते आर्थिक व्यवहारावर त्या अध्यक्षाचे काय असते, नियंत्रण असते. ही हॅज द ऑथॉरिटी टू अंडरटेक ॲप्रोप्रिएट एक्सपेंडिचर फ्रॉम द जिल्हा परिषद फंड्स. द व्हाईस प्रेसिडेंट कॅरीज आउट दिस ड्युटी इन द अब्सेन्स ऑफ द प्रेसिडेंट. तर जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला हा असतो. आणि अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही जी सर्व कामे आहे ती उपाध्यक्ष पार पाडत असतो. नेक्स्ट आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. द डिसिजन्स टेकन बाय द जिल्हा परिषद आर इम्प्लिमेंटेड बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द जिल्हा परिषद. ही इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो करत असतो. आणि त्याची जी नेमणूक असते ती राज्य शासन ही करत असते. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट त्याची निवडणूक करत असते. तर आता बघा फंक्शन जिल्हा परिषदेचे काही कार्य आहे ते कोणते आहे, जसं एज्युकेशन फॅसिलिटीज, हेल्थ फॅसिलिटीज, वॉटर सप्लाय, प्रोव्हिजन ऑफ सीट्स, इलेक्ट्रिसिटी, ट्री प्लांटेशन इन द विलेज. अशा प्रकारची जी काय आहे जिल्हा परिषदेची कामे आहे. आणि पंचायत राज सिस्टीम ॲट ग्लेन्स म्हणजे पंचायत राज्यव्यवस्था कशी आहे त्याचं बघा. जिल्हा परिषदेमध्ये काय असते, प्रेसिडेंट असतो आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो. पंचायत समितीमध्ये चेअरमॅन असतो आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतो. आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतो आणि ग्रामसेवक असतो. तर सरपंच हा मतदानाद्वारे निवडले जातात, तर ग्रामसेवक हा राज्य शासनाकडून निवडून आलेला असतो किंवा नेमले जात असतात. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की आपण निवडणूक कोण लढू शकतो. तर कोण लढू शकतो, तुम्ही लढू शकता का, नाही. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही ज्या पात्रता आवश्यक आहे त्या पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. जसं की निवडणूक लढवणारी जी व्यक्ती असते ती भारताची नागरिक असायला पाहिजे. तिचे जे वय आहे ते 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आणि जे स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचे नावसुद्धा समाविष्ट असले पाहिजे. पात्रतेच्या या सर्व ज्या अटी आहेत त्या शहरी आणि स्थानिक या दोन्ही शासन संस्थांना लागू आहेत. तर हे जे आपण निवडणूक लढवू शकतो तर ते हा व्यक्ती लढू शकतो ज्याला 21 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेली आहे ती. तर आपण काही एक्सरसाइज सोडवली होती लास्ट पिरियडमध्ये आणि काही त्याच्यातले क्वेश्चन आपण घेतलेले होते. नाऊ पुट अ टिक इन द राईट बॉक्स. तर आता इथे काय करायचं आहे, योग्य पर्यायासमोर आपल्याला खूण करायची आहे, टिक करायचं आहे. फर्स्ट आहे द ब्लँक्स लुक आफ्टर द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. तर प्रत्येक गावाचा जो स्थानिक कारभार असतो तो स्थानिक कारभार कोण करते, ग्रामपंचायत करते, म्हणून तिला टिक केलं. सेकंड आहे इट इज बाइंडिंग टू होल्ड ॲट लिस्ट ब्लँक्स मीटिंग ऑफ द ग्रामसभा इन इच फायनान्शियल इयर. तर प्रत्येक आर्थिक वर्षात
ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे आवश्यक असते? 4, 5 की 6? तर 6. थर्ड आहे ॲट प्रेझेंट देअर आर ब्लँक्स डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? 36. तर हे जे आहे टिक पुट और टिक इन द राईट बॉक्स, हा क्वेश्चन तुम्हाला HW करायचा आहे 1 टाइम. नंतर नेक्स्ट आहे मेक अ लिस्ट ऑफ फंक्शन ऑफ द पंचायत समिती. आता पंचायत समितीचे फंक्शन्स कोणते आहे बघा, इथे दिलेलं आहे. तर द फंक्शन ऑफ द पंचायत समिती, तर इथे हा जो पूर्ण बॉक्स दिलेला आहे, तर असा बॉक्स नाही करायचा, तर आपल्याला 1, 2, 3 असा नंबर देऊन करायचा आहे. तर आता फर्स्ट जो नंबर आहे तो आहे बघा एज्युकेशन. एज्युकेशन लिहायचं, फर्स्ट नंबर एज्युकेशन आणि त्याच्यासमोर ॲरो करून प्रायमरी एज्युकेशन असं लिहायचं. सेकंड नंबर आहे हेल्थ लिहायचं आणि त्याच्यानंतर ॲरो करून व्हॅक्सिनेशन. थर्ड नंबर आहे नीड ऑफ द पब्लिक, तिथे ॲरो करायचा आणि रोड्स, गटर, वेल आणि बोरवेल हे लिहायचं. 4 नंबर वॉटर सप्लाय आणि त्याच्यासमोर ॲरो करून प्रोव्हाइडिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर. 5 नंबर जो आहे तो इंडस्ट्रीज आहे, नंतर त्याच्यासमोर ॲरो करून प्रमोशन ऑफ हँडीक्राफ्ट्स अँड कॉटेज इंडस्ट्रीज. 6 नंबर आहे पीपल्स वेलफेअर, प्रोव्हाइडिंग फायनान्शियल एड टू द वीकर सेक्शन. नंतर आहे ॲग्रिकल्चर, हेल्पिंग द फार्मर्स इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर अँड लाईफस्टॉक. आणि जो लास्ट आहे तो पब्लिक हायजीन्स आहे, क्लीनलीनेस ऑफ रोड्स, डिस्पोजल ऑफ वेस्ट. तर हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पॉईंटनुसार लिहायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 8 पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे. तो क्वेश्चन नंबर 2चं हे काय आहे, आन्सर आहे द फंक्शन ऑफ द पंचायत समिती. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज युअर ओपिनियन, म्हणजे तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटते. तर त्याच्यामधलं आपण फर्स्ट लिहिलेला होता. सेकंड नंबरचा द नंबर ऑफ जिल्हा परिषद इज लेस दॅन द टोटल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील जे एकूण जिल्हे आहेत, एकूण जिल्ह्याच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या ही कमी आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते इथे जिल्हा परिषद पॉईंट नंबर 3.3 बघा, जिल्हा परिषद तेच आन्सर आहे. एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज अ जिल्हा परिषद. ॲट प्रेझेंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज 36 डिस्ट्रिक्ट बट the only 34 जिल्हा परिषद. The reason is that the Mumbai city district and Mumbai suburban district do not have a rural population, therefore they do not have जिल्हा परिषद. तर हे क्वेश्चन नंबर 3चं सेकंड नंबरचं आन्सर आहे आणि ते तुम्हाला इथून इथपर्यंत काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, राईट अ ब्रीफ नोट ऑन. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात माहिती लिहायची होती. तर सरपंच ही यांची आपण माहिती लिहिलेली होती आणि नेक्स्ट जो आहे द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्याची माहिती आपल्याला लिहायची आहे. आणि ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची जी इन्फॉर्मेशन आहे ती बघा इथेच आहे. सगळ्यात लास्ट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, द पासून तर गव्हर्नमेंटबद्दल. द डिसिजन टेकन बाय द जिल्हा परिषद आर इम्प्लिमेंटेड बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द जिल्हा परिषद, ही इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. इथपर्यंत त्याची माहिती लिहायची आहे आणि हे क्वेश्चन नंबर 5च्या सेकंड नंबरचं आन्सर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा आपला चॅप्टर झालेला आहे आणि ही जी क्वेश्चनची तुम्हाला टिकमार्क करून दिलेली आहे ते तुम्हाला क्वेश्चन काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे.